त्रास होत असल्यामुळे त्यांनी विविध मार्गातून सरांचा छळ सुरू केला। इतका छळ सुरू केला की सरांनी वरिष्ठाकडे जवळपास 3 वर्षापासून अनेकदा तक्रारी केल्या, परंतु वरिष्ठ सुद्धा दुर्दैवाने पैसे खाऊ असल्यामुळे ते त्या आरोपींना पैशाच्या मोहापायी बळी पडले आणि सरांना न्याय सुद्धा देऊ शकला नाही। आणि म्हणून या ठिकाणी ज्या वरिष्ठांनी कर्तव्यात कसूर केली, कदाचित वरिष्ठांनी तात्काळ जर सरांच्या पत्राला अनुसरून दखल जर घेतली असती तर माझा स्वतःचं 100% म्हणणं आहे की सरांचा जीव वाचला। आणि म्हणून हे सुद्धा या ठिकाणी मी मागणी करतो। सरांच्या वडिलांसोबत चर्चा केल्यानंतर एका शिक्षण अधिकाऱ्यांचं नाव आलं, काय नाव व्हायचं, वंदना फुटाणे, जिल्हा शिक्षण अधिकारी। तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यानंतर सरांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली। वरिष्ठाचं काम होतं आलेल्या तक्रारीचं निराकरण करणं, त्यावर योग्य ती कारवाई केली, परंतु त्या भाडकाऊ बाईंनी पैशाच्या मोहापायी दिलेल्या सरांच्या अर्जाचं काही नाही केल्यामुळं या आरोपींचं मनोधैर्य वाढलं आणि त्यांनी सरांना परत एकदा, मला वाटतं पोले एक नाव आहे, त्यामध्ये कदम एक नाव आहेत, शिक्षणाधिकारी बाचे एक नाव आहेत, पोळे एक नाव आहेत, आणि यांचं मनोधैर्य वाढल्यामुळे त्यांनी सराला टार्गेट करून की हा फार कर्तव्यदक्ष आहे, हा नियमाचं पालन करतो, याच्यामुळे आम्हाला पैसे खाता येत नाही, शालेय अपहार आहे त्याच्यामध्ये काहीतरी घोळ करता येत नाही, म्हणून इतका त्रास दिला की त्याचं निकाल आपल्याला माहित आहे काय लागलं। सरांना लेकरासहित स्वतःचा जीव द्यावा लागलं। आणि म्हणून या ठिकाणी आमचा दावा आहे, बाबासाहेबांच्या संविधानावर आमचा विश्वास आहे की भीम टायगर सेना या ठिकाणी मोरे परिवाराच्या सोबत नुसती भेटण्यासाठी आली नाही, नुसती बाईट देण्यासाठी आली नाही, शेवटच्या क्षणापर्यंत या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंददादा गायकवाड असतील, तालुका संपर्कपूर राहुलदादा सोनकांबळे असतील, आमचा आसित असेल, सर्व आप्पा असतील, सर्व टीम असतील, आमचे नेते रावसाहेब असतील, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रकरण जोपर्यंत निकाल लागत नाही आणि त्या भडव्यांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत। जेव्हा काकासाहेब आमचे सरांचे वडील जेव्हा आम्हाला आदेश देतील, जेव्हा फोन करतील, आम्ही त्यांच्या फोनच्या 1 तासाच्या त्यांच्या सोबत पोहोचणार आहोत। शेवटपर्यंत जिथं आमची गरज पडेल त्यांच्या सोबत आहोत, त्यांनी आम्हाला आवाज द्यावं मिलिंददादा गायकवाडच्या माध्यमातून, असा आम्ही शब्द देण्यासाठी त्यांच्या सोबत आहोत सांगण्यासाठी या ठिकाणी आणि सात्वन करण्यासाठी आलेलो आहोत। याही पुढे अशा जर माजूर अधिकाऱ्याला जर कारवाई नाही झाली, त्यांना योग्य ती शिक्षा नाही झाली तर भविष्यात जे चांगले अधिकारी असतील, चांगले कर्मचारी निर्माण होणार नाहीत, त्यांचं खच्चीकरण होईल आणि भविष्यात चांगले काही विद्यार्थी घडणार आहेत। आणि म्हणून या भडव्यांना तात्काळ सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणाचा निकाल जास्तीत जास्त 6 महिन्याच्या आत लावावा, अशी सुद्धा मी तात्काळ मागणी DIG असतील, SP आम्ही सर्व टीम लवकरात लवकर करणार आहोत, याची सुद्धा नोंद घ्यावी आणि कायम भीम टायगर सेनेच्या मोरे परिवारांच्या सोबत आहे एवढे या ठिकाणी सांगतो आणि परत त्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करतो। जय भीम, जय संविधान।